महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये मोठ्या संधी आहेत. मात्र लॉजिस्टिक्स क्षेत्रावरील वाढता खर्च हे उत्पादन क्षेत्रापुढील मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनण्यासाठी स्पर्धात्मक होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गोणखैर या ठिकाणी 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक्स पार्क याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की मालवाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास इंधन बचतीसह लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल. 105 एकरांवरील या प्रकल्पामुळे सुमारे 15,000 रोजगार निर्माण होणार असून हे पार्क नागपूरच्या आर्थिक विकासाला नवी गती देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी दरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे पुणे जिल्ह्यातील फुलगाव या ठिकाणी 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाईल. या प्रकल्पामुळे पुढील 10 वर्षात सुमारे 1000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अग्रेकोचे हे स्कॉटलंड बाहेरील सर्वात मोठं केंद्र असेल. दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये झालेल्या करारानुसार राज्यातील औद्योगिक आणि शाश्वत प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप आणि प्रशासकीय परवानग्या पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रकल्पांच्या वेळेत अंमलबजावणीसाठी 10 प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी 10 प्रकल्पांची जबाबदारी दिली जाणार आहे. चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी बालभवन परिसरात अत्याधुनिक मुक्त विज्ञान उद्यान उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या सुसज्ज इमारतीत एकाच वेळेला 500 विद्यार्थ्यांना खेळ, संगीत, नृत्य, चित्रकला आणि मूर्तिकलेचं प्रशिक्षण घेता येणार आहे, ज्याचा फायदा वर्षाला सुमारे 1 लाख मुलांना घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक 2026 पार पडली. यंदाचा हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा हंगाम यशस्वी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी कृषी विभागाच्या विविध नाविन्यपूर्व उपक्रमांचं लोकार्पण केलं. यामध्ये महाविस्तार 2.0, DCS डिजिटल पीक सर्वेक्षण ॲप, वसुधा AI सेवा, PCBDC प्रणाली, क्रॉप सॅप 2.0 आणि महाट्रेस या महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा समावेश आहे. यातील DCS मोबाईल ॲपमुळे अचूक पीक नोंदणी, GIS आधारित प्रत्यक्ष नोंदणी आणि दुर्गम भागांसाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यासाठी शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकांनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 171व्या बैठकीमध्ये दिले. राज्यामध्ये कर्ज वाटप वाढत असलं तरी सुद्धा कर्ज खात्यांची संख्या 61 लाखांवरून 43 लाखांवरती येणं चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मुंबईतील जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मंदिर परिसराला एक नवं आणि देखणं रूप मिळणार आहे आणि देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि प्रसन्न वातावरण मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या सुशोभीकरणामुळे भाविकांना कमी वेळेमध्ये आणि सुलभतेने बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहातील कार्यक्रमानंतर झालेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते. महाराष्ट्राला सागरी अर्थव्यवस्थेमध्ये देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील नांदगाव या ठिकाणी 4150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वाढवण बंदराजवळ 600 एकर क्षेत्रामध्ये जागतिक दर्जाचं जहाज बांधणी दुरुस्ती आणि ग्रीन शिप रिसायकलिंग केंद्र उभारलं जाईल. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाबाबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले. या 500 दशलक्ष डॉलर्सच्या मेगा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होणार असून महाराष्ट्राला जागतिक मेरीटाईम हब बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. या सगळ्या विशेष घडामोडी बघितल्यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये आज इकडेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी.